नमस्कार मित्रांनो, टेक्नो थर्वे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, वेबसाईटवरील फॉर्म चेक करणं सुरू झालेले आहे आणि अनेक महिला भगिनींना रिसबमिट, त्यानंतर अप्रुव्हल आणि एडिट असे ऑप्शन आलेले आहे. तर नेमकं आपल्यालाही अशा प्रकारचे आपल्या लॉगिन मध्ये ऑप्शन आलेलं आहे का, तर ते चेक करणं गरजेचं आहे. तर ते नेमकं कसं चेक करायचं, तर याची माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं आपल्या अर्जाची स्टेटस किंवा स्थिती कळून येईल. तर बघा, जाऊया मित्रांनो आपण लॉगिन वर. या ठिकाणी आज अर्जदार लॉगिनचा ऑप्शन आहे, याला क्लिक करूया आपण. आणि या ठिकाणी लॉगिन मध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड टाकूया आपण. आणि बघा मित्रांनो, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण फिलअप केलेली आहे आणि आता हे लॉगिनचं जे ऑप्शन आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचंय. त्याला क्लिक केल्यानंतर बघा मेसेज आलेला आहे, लॉगिन सक्सेस. आता मित्रांनो, या ठिकाणी हे जे 4 नंबरचं ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी अप्लिकेशन मेड अर्लियर, तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय. म्हणजे आपण भरलेला जो काही फॉर्म आहे तर त्या फॉर्मचं स्टेटस आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण अप्लिकेशन मेड अर्लियर हे जे ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आपल्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे. सुरुवातीला बघा या ठिकाणी नेम आहे, त्यानंतर अप्लिकेशन नंबर, त्यानंतर या ठिकाणी फोटो आणि अप्लिकेशन स्टेटस बघा. तर या भगिनीचं या ठिकाणी रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे. तर होऊ शकतं याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड न झाल्यामुळे रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे. आणि या ठिकाणी हे जे डोळ्याचा आयकॉन आहे तर या ठिकाणी आपल्याला तो पूर्ण बघा या ठिकाणी ऍप्लिकेशन पाहायला मिळेल. आणि याच्यानंतर जे समोरचं ऍक्शनचं जे ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो, तर या ठिकाणी त्याला आपण क्लिक करूया. आणि त्याला क्लिक केल्यानंतर आपल्या फॉर्म मध्ये अनेक साऱ्या गोष्टी आहे, तर यामध्ये एकदा चेक करून घ्या. चेक केल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी दिसतंय की या ठिकाणी बाकी डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे आणि हे ऑप्शन व्ह्यू फाईल हे ऑप्शन बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. परंतु जे आधार कार्डचा फ्रंट फोटो आणि आधार कार्डचा बॅक फोटो हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आपल्याला आणि त्यानंतर रिसबमिट करायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारचा प्रॉब्लेम्स या महिला भगिनीच्या लॉगिन मध्ये आलेला आहे. त्यामुळे तो फॉर्म अजून रिसबमिट साठी एक ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर आपला फॉर्म बघून घ्या आणि नेमका स्टेटस काय आहे तर ते बघून घ्या. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कळून येईल की नेमकं स्टेटस काय आहे, आपला फॉर्म अप्रूव्ह झाला का, किंवा तो रिसबमिट करायचा आहे, किंवा इतर काही एडिटचा ऑप्शन आलेला आहे का, तर ते पण बघून घ्या. या ठिकाणी सगळी माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या वेबसाईटवरचे फॉर्म सुद्धा चेक करणे सुरू झालेले आहे. आणि आता आपल्या लॉगिनला रिसबमिट, अप्रुव्हल, डिसअप्रुव्हल, त्यानंतर रिजेक्ट आणि एडिट हे सगळे ऑप्शन आलेले आपल्याला दिसून येईल. तर अनेकांच्या लॉगिन मध्ये वेगवेगळे ऑप्शन येऊ शकतात, त्यामुळे सगळ्याच्याच लॉगिन मध्ये सगळेच ऑप्शन दिसणार नाही. तुमचा प्रॉब्लेम नेमका काय आहे त्यानुसार तो ऑप्शन आलेला आपल्याला दिसेल. तर या भगिनीच्या लॉगिन मध्ये गेल्यानंतर त्यांचं जे काही आधार कार्ड आहे तर ते व्यवस्थित अपलोड न केल्यामुळे रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे. तर ते परत एकदा सगळे चेक करून आपण रिसबमिट करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आपलं स्टेटस चेक करता येईल आणि जे काही नवीन ऑप्शन आलेले आहे आपल्या लॉगिन मध्ये त्याचा वापर करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.